वाहन एज्युकेशन अँड सोशल टीम नागपूर संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संशयाच्या भोवऱ्यात पेठ अहमदपूर ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही अधिकृत फलकाशिवाय सुरू असलेली फार्मसी कॉलेज, अवैध बांधकाम, शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांची फसवणूक आणि सरकारी नियमांचं उल्लंघन यामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। ग्रामपंचायतीची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता कॉलेजची भव्य इमारत बांधकाम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। इमारत कराचा 3,15,000 रुपयांचा मोठा थकबाकी असूनही बांधकाम ठेकेदार आणि संचालक बेफिकीर। वेळोवेळी पाठवलेली ग्रामपंचायतीच्या नोटिसांना धाब्यावर बसवून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करत भिंती उभारल्या जात आहे। महाविद्यालयात डी.फार्म व डिप्लोमा कोर्सेस असूनही आवश्यक 20 उच्च शिक्षित शिक्षकांपैकी फक्त 4 शिक्षक शिकवतात। उरलेले शिक्षक फक्त कागदोपत्री दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून झालाय। आश्चर्याची बाब की नाव पुढे येणार नाही या अटीवर विद्यार्थ्यांनी सांगितले की फी माफ असल्याचं सांगून प्रवेश घेतला जातो, मात्र नंतर फीसाठी तगादा लावून मानसिक त्रास दिला जातो। शासनाकडून कोणतेही अनुदान नसताना मुलींना फ्री एज्युकेशनच्या नावाखाली आकर्षित केले जाते। यासोबतच कॉलेजमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, शौचालयाची दुर्गंधी, शेजारीच वाहन पार्किंग सुद्धा रस्त्यावर, ज्यामुळे गावातील वाहतूक ठप्प होते। विजेचे खांब कॉलेज कंपाऊंडमध्ये येऊन नियमांचं उल्लंघन, महाविद्यालयाचे कोणतेही अधिकृत नाव फलकावर नाही, हा सगळा भोंगळ कारभार सध्या सुरू आहे। संचालक इतक्यावरच थांबले नाहीत तर बांधकाम सुरू असतानाही विद्यार्थ्यांना शिकवले जात असून कोणतीही सुरक्षा नाही। यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे आता ग्रामपंचायतीने आता कर वसुलीसाठी कंबर कसली असून संबंधित कॉलेज संचालकावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे। मात्र प्रशासन आणि शिक्षण विभागाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यासह जीवाशी खेळले जाणार हे निश्चित चित्र दिसून येत आहे। नरेश भार्गव, जनसंग्राम न्यूज आष्टी।